Let us pray. चला प्रार्थना करूया. We thank you, Father, that you're here with पिता, us. धन्यवाद पिता, तू आमच्या बरोबर इकडे आहेस We have your word, आणि तुझा शब्द आमच्याकडे आहे a sure hope for us. आणि आमच्यासाठी खात्रीशीर आशा आहे There is no hope without thy word. आणि तुझ्या शब्दाशिवाय आशाच नाही. And to keep us alive in hope, we need your word आणि या आशेमध्ये आम्हाला सजीव ठेवण्यासाठी तुझ्या शब्दाची गरज आहे daily. रोज. Thank you, Father, धन्यवाद पित्या for thy word. तुझ्या शब्दासाठी. For thy word is truth. तुझा शब्द सत्य आहे. Thank you, Jesus, येशू that धन्यवाद you came for us. की तू आमच्यासाठी आलास We believe in your work. आणि तुझ्या कार्यावर आम्ही विश्वास धरतो. We believe in your blood, तुझ्या रक्तावर विश्वास in your धरतो. name. तुझ्या नावावर विश्वास धरतो We believe that you are our Savior, आणि आम्ही विश्वास धरतो तू आमचा तारणारा आहेस, our Lord, आमचा प्रभू and आहेस our healer. आणि आमचा आरोग्यदाता आहे. Thank you, Lord, for sending thy Spirit to be in us आणि प्रभू धन्यवाद तुझ्या आत्म्याला आमच्या आतमध्ये राहण्यासाठी as पाठवलंयस a witness that we belong to God. आणि हे साक्ष म्हणून की आम्ही प्रभूचे आहोत. No one has to tell us. कोणाला आम्हाला सांगायची गरज नाही. Thank you, Father. धन्यवाद पित्या. We resist the devil सैतानाचा प्रतिकार करतो and all his darkness. आणि सर्व अंधाराचा In Jesus' name, येशूच्या नावात say amen. बोला आमेन. Father, I want to thank you for each and everyone who has come here. पित्या आलेल्या इथं सर्वांसाठी तुझे आभार They have chosen to come आणि त्यांनी यायचं निवडलंय to hear thy word. तुझा शब्द ऐकण्यासाठी. Thank you, Father. धन्यवाद पित्या. In Jesus' name we pray. येशूच्या नावात मागतो. Praise the Lord. हालेलुया. Kindly be seated. कृपया बस शकता Nice to see you. आणि All, तुम्हाला पाहण्यास आनंद होत आहे you chose to come. आणि तुम्ही यायचं निवडलंय That's a good thing आणि चांगली गोष्ट आहे because the devil doesn't allow us कारण सैतान आपल्याला परवानगी देत to नाही hear the word of God. आणि देवाचा शब्द ऐकण्यासाठी. What we need is the word. आणि आपल्याला काय हवंय तर देवाचा शब्द. Remember, you cannot live without the word. आणि लक्षात घ्या देवाच्या शब्दाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. That's what I'm going to teach you today, आणि आज मी शिकवणार आहे that God's word gives us hope. की प्रभूचा शब्द आपल्याला आशा देते Without the word, there is no hope. आणि देवाच्या शब्दाशिवाय आशा नाही. Amen. आमेन. And now this is a very big topic, but very important topic. आणि हा मोठा मुद्दा आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे. If you don't know about hope, जर तुम्हाला आशेविषयी माहित then नाही your faith won't work. मग तुमचा विश्वास काम करत नाही. Remember this. हे लक्षात घ्या. Faith is connected to hope. आणि विश्वास आशेशी जुडलाय. You remove hope, your faith won't work. तुम्ही आशा काढून टाका तुमचा विश्वास काम करत नाही. Amen. आमेन. Many treat as faith as very important, आणि अनेक जण विश्वासाला महत्वाचं धरतात but many times their faith doesn't work. पण अनेक वेळा त्यांचा विश्वास काम करत नाही. So why? असं का? So there's a reason. आणि तिकडे कारण आहे It's based on hope. आणि ते आशेवरती आधारित आहे. Amen. आमेन. If you don't hear the word of God, जर तुम्ही देवाचा शब्द ऐकत नसाल your faith will not work, मग तुमचा विश्वास काम करत नाही because the word gives you hope. कारण देवाचा शब्द तुम्हाला आशा देते. Amen. Amen. And remember, our hope has to be kept alive. आणि लक्षात घ्या आपल्या आशेला नेहमी सजीव जिवंत ठेवावं लागतं. And this hope is so powerful. आणि ही आशा इतकी समृद्धशाली आहे. If you know what is hope, you will live a victorious life. जर तुम्हाला माहित असेल आशा काय आहे तुम्ही विजयशाली जीवन जगाल. Amen. आमेन. Why do people commit suicide? आणि लोक आत्महत्या का करतात? They have no hope. कारण त्यांच्याकडे आशा नसते. Why do people succumb to sickness and disease? का लोक आजारी पडतात? They have no hope. कारण त्यांच्यात आशा नसते. Why people give up? का लोक सोडून देतात, हार मानतात? They have no hope. कारण त्यांच्याकडे आशा नसते. People have not understood how hope is a very important matter in our lives. आणि लोकांना समजलं नाही आपल्या जीवनामध्ये आशा किती महत्वाचा मुद्दा आहे. Holy Spirit gave me such a big message, आणि पवित्र आत्म्याने मोठा संदेश दिला which I won't be able to give everything. जे सर्व मी देऊ शकणार नाही But it is so powerful. पण ते समृद्धशाली आहे. Then I saw hope is so important and so powerful. आणि मग मी पाहिलं आशा इतकी महत्वाची आणि इतकी समृद्धशाली आहे. Without hope, we cannot live. आणि आशेशिवाय आपण जगूच शकत नाही. Remember this. हे लक्षात घ्या. If hope is lost, आणि जर आशा आपण गमावली you become hopeless. You give up. मग तुम्ही आशाहीन होता, तुम्ही हार मानता, सोडून देता. The one who robs your hope controls you. आणि जो तुमची आशा चोरतो तो तुमच्या नियंत्रण करतो. That also I'll teach you. आणि हे देखील मी शिकवीन. God wants us to place our hope in Him. आणि प्रभूला हवे आपण आपली आशा त्याच्यावर ठेवावी. Amen. आमेन. Remember हे this. लक्षात घ्या. Our hope is in the Lord. आपली आशा प्रभूमध्ये आहे.
My hope is in the Lord. आणि माझी आशा प्रभूमध्ये. Amen. Amen. That is very powerful. आणि हे सामर्थ्यशाली आहे. It's not just a simple word. आणि हा सोपा छोटा शब्द नाही आहे. You know, in this life, if you don't have hope, you will give up, you will fail. आणि जर या जीवनात तुमच्याकडे आशा नसेल, तुम्ही हार मानाल, तुम्ही सोडून द्याल. In fact, even the body that has that immunity, it will stop working. आणि खरं तर ह्या शरीरामध्ये जी प्रतिकार शक्ती आहे ती देखील काम करायचं बंद You know, there are करेल. many things I want to tell you, teach you, अनेक गोष्टी तुम्हाला शिकवायच्या आहेत which I know many Christians don't know. जे मला माहिती आहे अनेक ख्रिस्ती लोकांना माहित And many नाही. are suffering आणि अनेक जण with त्रास various सोसतात sickness and disease. वेगवेगळ्या आजार रोगांमध्ये. And many have left this earth आणि अनेक जण पृथ्वी सोडून गेले not knowing why. आणि त्यांना माहित नाही का. Many are suffering from various sickness and disease, आणि अनेक जण वेगवेगळ्या आजार रोगाने त्रस्त आहेत. depression, oppression, निराशपण, छळ, fear, भीती anxiety, आणि सर्व विवंचनाट. and they don't know why all this is happening. आणि त्यांना माहित नाही या गोष्टी का घडतात. And they are at the verge of giving up. आणि ते सोडून देण्याच्या मार्गामध्ये आहेत. When you feel hopeless, आणि जसं मला आशाहीन वाटतं your body accepts it. आणि मग तुमचं शरीर ते स्वीकार करतं. Even if it has the immunity power to resist sickness, it won't. आणि जरी तुम्हामध्ये रोग प्रतिकार शक्ती असेल तरी तुम्ही ते सोडून द्याल. Hello? It won't fight. मग ते लढणार नाही. Every part of your body starts to give up. आणि तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग हार मानायला लागतो. And then medicines don't work. आणि मग औषधं काम करत नाही. Even prayer doesn't work. प्रार्थना देखील काम करत नाही. Because without hope, there is no faith. कारण आशेशिवाय विश्वास नाही. If hope is taken out, faith falls. जर आशा काढून घेण्यात येईल तर मग विश्वास पडेल. Hello? Remember this. हे लक्षात घ्या. When hope is removed, जस आशा काढून घेण्यात येईल your faith won't work. मग तुमचा विश्वास काम करणार नाही. Your faith needs hope. तुमच्या विश्वासाला आशेची गरज आहे. Someone who is giving hope, your faith will work. जर कोणीतरी तुम्हाला आशा देत आहे मग तुमचा विश्वास काम करेल. If any message removes that hope, जर कुठलाही संदेश तुमची आशा काढून घेत आहे you have no faith. मग तुमच्यात विश्वास नाही. Hello? I don't know whether you understand all this, but this is very, very, very important. मला माहित नाही तुम्हाला हे समजत आहे की नाही पण हे खूप महत्वाचं आहे. Even your faith can be removed when hope is removed. आणि जस आशा काढून घेण्यात येते तुमचा विश्वास देखील काम करणार नाही. And that's what some of the religious kind of teaching does. आणि असंच अनेक धार्मिक प्रकारचे शिक्षण काम करतात. Law messages, नियमांचे संदेश, wrong messages, चुकीचे संदेश it robs your hope. आणि हे तुमची आशा चोरते. It doesn't have to come against your faith. तुमच्या विश्वासाची विरुद्ध याची त्याला गरज नाही. It just has to remove hope. त्याला फक्त तुमची आशा काढून घ्यावी लागते एक बस. बार आशा निकल गया, तुम्हारा विश्वास जो आशा के ऊपर अवलंबन है वो गया. It falls flat. आणि मग ते खाली ढासळतं. Many are hearing such wrong messages अनेक जण असे चुकीचे संदेश where ऐकतात their hopes are removed. जिकडे त्यांची आशा काढून घेण्यात येत आहे. You don't even know it. तुम्हाला देखील माहित नाही या गोष्टी. And then you wonder why my faith is not working. आणि मग तुम्ही विचार करता माझा विश्वास का काम करत You नाही. don't know that your hope has been robbed. आणि तुम्हाला माहित नाही तुमची आशा चोरली गेली आहे. Amen. If you have fearful messages, जर तुम्ही भीतीदायक संदेश ऐकताय then your hope is removed. आणि मग तुमची आशा काढून घेण्यात येते. Wrong messages remove your hope. चुकीचे संदेश तुमची आशा काढून घेते. Then you give up. मग तुम्ही हार मानता. You feel condemned. मग तुम्हाला दंडित वाटतं. You feel guilty. मग तुम्हाला दोषी वाटतं. You have fear. तुमच्यात भीती येते All this happens. आणि या सर्व गोष्टी Okay. घडतात. So this is a very important subject. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. You know, first let me tell you, प्रथम तुम्हाला सांगतो without the knowledge of God's word, you cannot survive. आणि देवाच्या शब्दाच्या ज्ञानाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. Amen. आमेन. Is the word of God आणि हा देवाचा शब्द आहे that keeps you, जे तुम्हाला राखून that ठेवतो, protects you, जे तुमचं संरक्षण that gives करतं, you hope to जी- live, जी तुम्हाला जगण्यासाठी आशा देते, that gives you hope that something good will happen in my life. आणि तुम्हाला अशी आशा देते की माझ्या जीवनात काहीतरी चांगलं घडेल. Amen. आमेन. Even if you're going through problems, जरी समस्येतनं जात असाल that hope will encourage you, आणि ती आशा तुम्हाला प्रोत्साहित करेल and you look forward to receive the blessing. आणि मग तुम्ही आशीर्वादांची वाट पाहाल. But once the hope is removed, पण एकदा ती आशा निघून जाईल there is nothing to look forward for a blessing. मग आशीर्वादांकडे तुम्ही वाट पाहायची तुम्ही पाहू शकत नाही. तुम्हारा सामने अंधेरा है, कुछ भी नहीं नजर दिख रहा है, नहीं कुछ नहीं दिख रहा है,
सब hopeless है, hopeless है, hopeless. You see everything hopeless. तुम्ही सर्व काही आशाहीन पाहता. Amen. Your faith needs hope. तुमच्या विश्वासाला आशेची गरज Remember आहे. this. हे लक्षात घ्या. Many stress on faith, अनेक जण विश्वासावर भर देतात, but faith cannot stand on its own without hope. पण विश्वास स्वतःहून उभा राहू शकत नाही आशेशिवाय. Amen. आमेन. And that hope is Bible hope I'm talking about, आणि ती आशा मी जी सांगत आहे ती बायबलच्या आधाराची आशा आहे, which never fails. जी कधीच अपयशी ठरत नाही. Amen. आमेन. Where you can put your trust आणि जिकडे तुम्ही तुमचा भरोसा टाकू शकता and where you can endure. आणि मग तुम्ही राहू शकता. You can wait in patience. मग तुम्ही धीरामध्ये राहू शकता. हो जाएगा, सब ठीक हो जाएगा. आमेन. Amen. आमेन. Everything will be fine. सर्व काही व्यवस्थित होईल. You will not give up. तुम्ही त्याग करणार नाही, Why? हार मानणार नाही का? Because your mind is on that hope. कारण तुमचं मन त्या आशेवर आहे. Amen. Amen. As long as your hope, जोपर्यंत तुमच्यात आशा आहे your faith will be alive. मग तुमचा विश्वास जिवंत नहीं, असेल. भले ही मैं तकलीफ से जा रहा हूं, मैं निकल जाऊंगा तकलीफ से. Amen. That is hope. आणि ती आशा आहे. Amen. आमेन. We all need our hope to be revived. आणि आपल्याला सर्वांना आपल्या आशेला संजीवित करायची गरज आहे. Don't hear such messages that remove that hope. असे संदेश ऐकू नका जी तुमची आशा काढून घेईल. You know, some people say, तुम्हारे ऊपर आशा था और तुमने ये धोखा दिया. You know, we know in the earthly language what they say. आणि आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या भाषेत ते कसं म्हणतात. That is the one of the reasons people have lost hope. या एकाच कारणास्तव लोकांनी आपली आशा गमावली आहे. Because that hope, earthly hope, is not trustworthy. कारण पृथ्वीची आशा भरोसा ठेवता येणार नाही. That's why people have understood किसके ऊपर आशा नहीं रख सकते, ऐसा कंडीशन हो गया है. Because hope seems not to be trustworthy. कारण मग त्यांना वाटतं की जगातल्या आशेवर भरोसा ठेवता येत नाही. But I am talking about God's hope, पण मी प्रभूच्या आशेविषयी बोलत Bible आहे hope, आणि बायबलच्या which आशेविषयी you बोलत can आहे, trust 100%. ज्याच्यावर तुम्ही 100% भरोसा टाकू शकता. Amen. आमेन. That hope will not change. आणि ती आशा बदलणार नाही. Your faith could change, तुमचा विश्वास बदलेल but that hope will always be alive. पण ती आशा नेहमी जिवंत राहील. Because that is God kind of hope. कारण ती प्रभूची आशा That आहे is God given hope. आणि प्रभूने दिलेली आशा आहे. It's based on His love, आणि हे त्याच्या- goodness and kindness and mercy. आणि प्रभूच्या प्रेमावर, दयेवर, चांगुलपणावर आधारित आहे. Amen. Amen. It will always be there. आणि ती नेहमी तिकडे असेल. Whether you believe or not, तुम्ही विश्वास धरो ना धरो. that hope is a strong foundation for us. आणि आपल्यासाठी ती आशा बळकट पाया आहे. Even if you don't believe, तुम्ही विश्वास धरू नये. that hope is there for you. जरी तुम्ही धरला नाही तर आशा तुमच्यासाठी आहे. Anytime कधीही you can come तुम्ही येऊ शकता and start believing. आणि विश्वास ठेवू शकता. Amen. आमेन. Hello? God knows it. प्रभूला माहिती If He आहे removes that hope, your faith won't work. जर ती आशा काढली तुमचा विश्वास काम करणार नाही. Your faith is like a rope connected to hope. आणि तुमचा विश्वास त्या दोरीसारखा जो त्या आशेला जोडला जातो. Amen. Amen. Hello? So hope is a very, very important matter. म्हणून आशा महत्वाचा मुद्दा आहे. You cannot live without hope. तुम्ही आशेशिवाय जगू शकत नाही. If you're not encouraged by the word of God, जर तुम्ही देवाच्या शब्दाने प्रोत्साहित होत नाही there's nothing to look for anything good to happen in your life. आणि मग तुमच्या जीवनात कुठल्याही चांगल्या गोष्टी घडण्याची तुम्ही अपेक्षाही करू शकत नाही. Amen. आमेन. Your expectation comes from that good hope because God is good. आणि तुमची अपेक्षा त्या चांगल्या विश्वासात नाही येत कारण प्रभू चांगला आहे. Psalms 118, 8-9 says, आणि स्तोत्र 118, 8 आणि 9 सांगतं it is better to trust in the Lord आणि प्रभूवर भरोसा टाकणं उत्तम आहे than put confidence in man. आणि मनुष्यावर भरोसा किंवा आत्मविश्वास टाकण्यापेक्षा. Amen. Amen. Look at this. पहा God Himself says that प्रभू स्वतः म्हणतो it's better to trust in God आणि प्रभूवर भरोसा ठेवणं उत्तम आहे because your faith is in that hope that never changes. कारण तुमचा विश्वास त्या आशेवर आहे जो कधी बदलत नाही. Amen. Amen. Instead of putting trust in man whose hope can make you hopeless. आणि मनुष्यावर भरोसा ठेवण्याऐवजी ज्याची आशा होऊन जाईल. So many have said, I trusted you अनेक जण असं म्हटले मी तुझ्यावर भरोसा ठेवला and you did this to me. आणि तू माझ्याबरोबर असं केलंस. There was no problem with their faith, आणि त्यांच्या विश्वासाबरोबर अडचण नव्हती but there was a problem with the hope.
पण अडचण होती आशेबरोबर. Amen. आमेन. You connected your faith to the wrong hope. आणि तुम्ही तुमचा विश्वास चुकीच्या आशेला जोडला. If you had connected your faith to the right hope, जर तुम्ही तुमचा विश्वास योग्य आशेला it जोडला will असता never fail you. मग ते तुम्हाला कधीच अपयशी करणार नाही. Any problems may come your way, you will go through it. आणि कुठल्याही समस्या तुमच्या मार्गात येईल, तुम्ही त्याच्यातनं जाल. Amen. Amen. See, that faith, that hope makes your faith strong, आणि ती आशा तुमच्या विश्वासाला बळकट करते, where you don't give up. जिकडे तुम्ही सोडत नाहीत, हार मानत नाही. I know there are some Christians who gave up. मला माहिती आहे असे अनेक ख्रिस्ती ज्यांनी हार मानली आहे, Being Christian, they gave up. आणि ख्रिस्ती असून त्यांनी हार मानली. Even I've heard Christians have committed suicide. आणि मी ऐकले ख्रिस्ती लोकांनी देखील आत्महत्या केली. In the lesser way, we see Christians succumb to sickness, disease. आणि आपण पाहिलं की अनेक ख्रिस्ती लोक त्या आजाराच्या आहारी गेले They give up and live a sick life. आणि ते त्याग करतात किंवा हार मानतात आणि आजारपणाचं Why? जीवन जगतात. असं का? Why? का? Because they have no hope. कारण त्यांच्यामध्ये आशा नाहीये. Why you don't have hope? का तुमच्यात आशा नाहीये? You're not hearing the word. तुम्ही देवाचा शब्द ऐकत The नाहीये. word of God gives you hope. कारण देवाचा शब्दच तुम्हाला आशा देतो. Without the word, there is no hope. आणि देवाच्या शब्दाशिवाय आशा There is नाही. nothing to look forward to. आणि कुठल्याच गोष्टीची वाट पाहिला तुम्हाला नाहीये. Where hope says, "Fikar mat karo, I am with you. आणि जिकडे आशा म्हणते काळजी करू नकोस, मी तुझ्या बरोबर Kuch आहे. nahi hoga tumko." आमेन. Amen. आमेन. That's what the word hope says. आणि हेच तर हा जो शब्द आशा हे Don't सांगतात. worry. काळजी करू Don't नकोस, give up. सोडून देऊ नकोस, Keep on believing. आणि विश्वास ठेवत राहा. Nothing will happen. काहीच घडणार नाही. Amen. Amen. Heaven and earth shall pass away, आणि स्वर्ग पृथ्वी नाहीशी होईल, but my word shall not pass away. पण माझा शब्द नाहीसा होणार नाही. Keep on believing. विश्वास ठेवत राहा. See, that Amen. is what is hope. आणि हीच तर आशा आहे. Amen. Amen. Hello. The stronger you are in the word, जितका अधिक बळकट तुम्ही देवाच्या शब्दात असाल, you will never give up. तुम्ही कधीच हार मानणार नाही. Without the word, there is no hope. आणि देवाच्या शब्दाशिवाय आशाच नाही. Amen. Amen. Remember this. हे लक्षात घ्या. Every day you need hope. रोज तुम्हाला आशेची गरज आहे. Every day. रोज Every moment of your life. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला You have to look forward for strength. तुम्हाला बळाकडे पाहावं लागतं. It is not easy to live on this earth. आणि या पृथ्वीवर जगणं सोपं नाही. You need strength. तुम्हाला बळाची You गरज need आहे, encouragement तुम्हाला प्रोत्साहनाची You need गरज आहे, hope. तुम्हाला आशेची गरज आहे, to continue. सतत चालू राहण्यासाठी. Even if the solution is delayed, आणि जरी उत्तर याला उशीर even लागला, if the answer is delayed, जर उत्तर याला उशीर लागत आहे, yet you're continuing, तरी तुम्ही सुरू ठेवताय looking towards hope. त्या आशेकडे पाहून. आज नहीं तो कल होगा. आमेन. Amen. Hello. Look at this. पहा, You'll not give up. तुम्ही हार मानणार नाही. Why? का? Because hope is like a rock. कारण ती आशा एका खडकासारखी आहे. You know, God says, आणि प्रभू म्हणतो, my words, they'll not come out void. आणि माझे शब्द निकामी माझ्याकडे येणार नाही, They'll do its work. आणि ते त्याचं कार्य पूर्णच That करतील. is hope speaking to you. आणि हीच तर आशा तुम्हाशी बोलत आहे. Amen. आमेन. मेरा वचन तुम्हारे लिए एक आशा है. कभी नहीं गिरेगा मेरा वचन. आमेन. जो मेरा मुंह से गया वो वचन कभी नहीं गिरेगा. तुम विश्वास करो मत करो, मगर होप उधर ही रहेगा. Amen. Amen. You have not fallen because hope has fallen or hope has given up. No, तुम्ही यासाठी पडला नाही की आशेने सोडून दिला असं नाही, because you gave up कारण तुम्ही हार मानली म्हणून. believing in the hope. आणि त्या विश्वास ठेवा त्या आशेवर. Amen. Amen. Hello, are you understanding this? तुम्हाला समजत आहे? You know, this is a very important message about hope. आणि हा महत्वाचा संदेश आहे आशेविषयी. If you don't know hope, then you'll give up. जर तुमच्याकडे आशा नाही, मग तुम्ही हार मानाल. It's not just giving up. आणि फक्त हार मानच नाही, Things that should not come against you will come against you. ज्या गोष्टी तुमच्या विरुद्ध येऊ नये त्या गोष्टी तुमच्या विरुद्ध येतील. You will give up मग तुम्ही हार मानाल. on living a good health, चांगलं स्वास्थ्यमय जीवन जगणं, believing for good things, चांगल्या गोष्टींची अपेक्षा believing करणं, for prosperity, समृद्धीची अपेक्षा believing for करणं, success. आणि यशाची believing साठी for विश्वास health. धरणं, स्वास्थ्यासाठी आरोग्य You will धरणं, stop all this. या सर्व You will गोष्टी, give up. या सर्व गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवायचा बंद कराल आणि हार मानाल. Amen. You need hope every day. आणि रोज तुम्हाला आशेची गरज आहे. And this is not worldly hope. आणि ही जगिक आशा नाही. Here the Bible says, आणि इकडे बायबल it's सांगतो, better to trust in the Lord आणि प्रभूवर भरोसा ठेवणं उत्तम आहे, than put your confidence or trust in man. आणि मनुष्यावर आत्मविश्वास टाकण्याऐवजी You may put your trust in man, तुम्ही मनुष्यावर तुमचा आत्मविश्वास टाकू शकता,
but they may fail. पण ते अपयशी ठरतील. Then you say, oh, I had so much hope in you. You did this. तू असं केलंस. God will not do like that. आणि प्रभू असं कधीच You, करणार नाही. you will never say that, Lord, I trusted you. तुम्ही असं कधीच म्हणणार नाही, प्रभू मी तुझ्यावर भरोसा You ठेवला put me down. आणि तुम्हाला खाली लेखलंस, तुम्हाला खाली The आणलंस. Bible says He will not put you to shame those who put the trust in Him. आणि बायबल सांगतं जो प्रभूवर भरोसा ठेवतो तो कधीच लज्जित आणि फजित होणार नाही. Amen. Amen. See, you have a strong hope. पहा तुमच्याकडे एक बळकट आशा आहे. Once you know this, एकदा तुम्हाला हे समजलं your faith will always be alive. आणि तुमचा विश्वास नेहमी जिवंत You will असेल keep believing to the last. आणि शेवटपर्यंत तुम्ही विश्वास No ठेवत matter राहा. whatever happens, आणि काय घडो you'll always believe for the best. तुम्ही नेहमी चांगल्यासाठी उत्तमासाठी You'll विश्वास धरा. believe for good health. चांगल्या स्वास्थ्यासाठी You विश्वास धरा believe everything will become all right. आणि तुम्ही विश्वास धराल सर्व काही व्यवस्थित होईल. Amen. Amen. If people say, what is that? अरे nothing. आणि लोक सब ठीक होने वाला है. आमेन. अरे कैसा तुम ऐसे बोल सकते? हाँ? Bible hope है. It cannot be shaken. आणि तुम्ही हल्ले जाणार नाही. Amen. आमेन. I will keep on believing आणि मी विश्वास ठेवत राहीन because God will never give up. कारण प्रभू कधीच हार He मानणार never नाही gives up. आणि तो कधीच हार मानत नाही. Your faith may fail. तुमचा विश्वास अपयशी You ठरेल may not believe. पण तुम्ही विश्वास ठेवणार But नाही. His word is surety. पण त्याचा शब्द खात्रीशीर आहे. Amen. Amen. Hello. The Bible says, Bible hope will never disappoint you. आणि बायबल सांगते की बायबलची आशा कधीच तुम्हाला लज्जित फज्जित And करणार once नाही. you know that Bible hope will not disappoint me, I will put my faith no matter, even if I don't get it today, I'll keep on believing till आणि tomorrow or तुम्हाला next. तुम्हाला जर कळलं की बायबलची आशा कधीच अपयशी ठरत नाही, तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा. जरी तुम्हाला आज मिळालं नाही तरी तुमचा विश्वास आणि तुमचा भरोसा तुम्ही ठेवत राहाल. Even if I आमेन. don't get today, जरी आज if मला I मिळालं don't नाही, get 1 week, एक आठवडा लागेल, 1 month, एक महिना लागेल, 1 year, एक वर्ष लागेल, I'll keep on believing. मी सतत विश्वास ठेवत राहीन. Amen. आमेन. In the meantime, I'm building up my faith. आणि त्या वेळेमध्ये मी माझा विश्वास वाढत आहे. Amen. आमेन. Patience. It is by patience you build up your faith. आणि त्या धीराच्या द्वारे तुमचा विश्वास तुम्ही You're वाढवता. building your character. तुमचा चरित्र तुम्ही You're वाढवताय. becoming like God तुम्ही प्रभू सारखे होताय because you're trusting Him. कारण तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवताय. Which be oh, आमेन. He will never fail me. आणि काही असो तुम्हाला कधीच लज्जित फजित आणि अपयशी करणार नाही. Heaven and earth shall pass away. तो म्हणाला स्वर्ग पृथ्वी नाहीशी But the होईल. word that is come out of my mouth will not come out void. It will accomplish. It will perform it. आणि जे शब्द माझ्या मुखातून बाहेर आले ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे पुन्हा येणार नाही. Amen. आमेन. See, if you don't know hope, you don't have faith. जर तुम्हाला आशा माहित नसेल मग तुमचा विश्वास You तुम्हाला नाही. remove hope, your तुम्ही- faith falls flat. तुम्ही आशा काढून घ्या तुमचा विश्वास That's ढासळेल. why I tell you, be careful. Don't hear wrong messages. म्हणून मी सांगतो चुकीचा संदेश ऐकू नका. It robs your hope. आणि ती तुमची आशा चोरते. And then where your faith will be, it has to have hope. आणि तुमचा विश्वास कुठे असावा जिकडे आशा आहे. Amen. आमेन. Without hope, your faith won't work. आशाशिवाय तुमचा विश्वास काम करत नाही. Amen. So God gives you hope. म्हणून प्रभू तुम्हाला आशा His देतो. word gives you hope. त्याचा शब्द तुम्हाला आशा And He देतो. says, now put your faith. आणि आता तो म्हणतो तुझा विश्वास त्याच्यावर लाव. Amen. आमेन. This is my word of hope. You can believe. आणि हा माझा आशेचा शब्द आहे, तो विश्वास ठेवू शकतोस. आज नहीं मिला तो चलेगा मगर मिलेगा जरूर. Amen. By faith मैं लेकर आऊंगा इसमें. आमेन. Hope is future, faith is present, faith is now. I can bring that hope into the present. आणि आशा भविष्यासाठी, विश्वास आत्तासाठी आहे. मी तो भविष्याची गोष्टी वर्तमान काळामध्ये आणू शकतो. Amen. Amen. I can bring it here. मी तिकडे आणू शकतो. Even if it delays, जरी त्याला वेळ लागेल that hope will still be there for me. पण माझ्यासाठी ती आशा तशीच राहील. It will always tell me, don't worry, And keep then- on going, keep on going. आणि ती नेहमी सांगेल काळजी करू नकोस, सतत चालू राहा, चालू राहा. Don't give up, don't give up. हार मानू नकोस, सोडून देऊ नकोस. Amen. In the Amen. meantime, you're building your character, आणि त्या वेळेमध्ये तुमचं चरित्र you're तुम्ही building बांधताय, your faith. तुमचा विश्वास बांधताय. तुम्हारा नुकसान कुछ नहीं हो रहा है. हेलो, Amen. सपोज आज नहीं मिला तुमको, डेविल बोलेगा नहीं मिला, अरे बाप रे अभी क्या होने वाला? कुछ नहीं वाला, क्या होने वाला? उल्टा मैं स्ट्रांग हो गया अभी फेथ में. अगर जल्दी मिलता था मैं और पेशेंस नहीं रहता था, मैं और फेथ में बढ़ता नहीं था. जितना डिले होता उतना फेथ मेरा स्ट्रांग हो रहा है. Amen. Amen. The more it delays, जितका अधिक उशीर लागेल that means your faith is genuine. याचा अर्थ तुमचा विश्वास खरा आहे. You're not giving up. तुम्ही काय हार मानत नाहीये.
Amen. Amen. Devil will give up. No. सैतान म्हणतो हार मान, तुम्ही म्हणता No. नाही, Why should I give up? मी का हार मानायची, I have hope. माझ्यात आशा आहे. आज नहीं मिला तो क्या हो गया? वो ब्लेसिंग है, Amen. मिलेगा जब तक मेरा फेथ बढ़ रहा है प्रभु में. Amen. Amen. And prayer multiplies. Answer, I meant to say answer multiplies. आणि ते उत्तर बहुगुणित करतं. One day Holy Spirit told me this. So आणि एकदा पवित्र from आत्म्याने that सांगितलं. time I have taken this secret for myself. आणि त्यावेळेस पासून एक गुपित माझ्यासाठी मी घेतलंय. Suppose you pray एखाद्या तुम्ही प्रार्थना and the करता answer doesn't come. आणि ते उत्तर येत नाही, Don't give up. आणि हार मानू नका. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने सांगितलं, keep on sowing, आणि पेरत राहा, keep on believing. विश्वास ठेवत राहा. You are multiplying the answer. तुम्ही तुमच्या उत्तराला बहुगुणित करताय. एक के लिए एक्सपेक्ट कर रहे हैं ना, 10 गुना मिलेगा तुमको. आमेन. Amen. Amen. नुकसान कुछ नहीं. For a Christian, कुछ भी नुकसान नहीं. All things happen for good. सर्व गोष्टी चांगल्यासाठीच घडतात. Amen. आमेन. बिल्कुल नुकसान नहीं. So hope. Keep that hope strong before you. आणि तुमच्या पुढे त्या आशेला बळकट ठेवा. So if you don't know what is hope, your faith won't work. जर तुम्हाला माहित नाही आशा काय आहे, मग तुमचा विश्वास काम करणार That's नाही. why many talk without hope, म्हणून अनेक जण आशाहीन बोलतात believe without hope, आणि विश्वास येतात आशेशिवाय, live without hope. आणि आशेशिवाय जगतात, They are living a hopeless life. आणि ते आशाहीन जीवन There are जगतात. no hope. त्यांच्यात आशा नाहीये, You know, in the worldly way they have hope. आणि जगिक पद्धतीने त्यांच्यात आशा आहे. I hope God heals me. की मी आशा करतो प्रभू मला आरोग्य देईल. I don't know. मला माहित नाही. That is not Bible hope. आणि ही बायबलची आशा नाही, Bible hope is a surety. आणि बायबलची आशा खात्री आहे, पक्का मिलेगा तुमको. That is Bible hope. आणि ही बायबलची आशा Because आहे, it's based on His love कारण हे त्याच्या प्रेमाच्या and आधार आहे, grace and the work of the cross. आणि कृपेवर आणि क्रूसेच्या कार्यावर आधारित आहे. Amen. Amen. That blessing is already made for you आणि ते आशीर्वाद आधीच तुमच्यासाठी तयार आहे, by the way of the cross and the resurrection. आणि क्रूस आणि पुनरुत्थानाच्या मार्गाच्या द्वारे. Amen. आमेन. It's based on the finished work of Christ. आणि ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कामाच्या And आधारे, that work cannot be undone. आणि ते कार्य आता पुन्हा उलटलं So जाणार नाही, your blessing cannot be undone. आणि तुमचे आशीर्वाद पुन्हा उलटणार नाही. You know how the blessings, how can the devil stop the blessings आणि कसं सैतान आशीर्वाद थांबू शकतो coming to you? तुमच्याकडे येण्यापासून? He must undo the work what Jesus did. आणि जे येशूने केलं ते त्याला परत उलट करावं लागेल. वो हो सकता है, असं होईल का? कभी नहीं हो सकता है. आमेन. Amen. He cannot undo the work of the cross that brought blessings to mankind. आणि जे प्रभूने कार्य केलं क्रूसावर ते सैतान कधीच उलट करणार नाही. Amen. Amen. The blessing is always yours. आशीर्वाद नेहमी तुमचे आहेत. Amen. आमेन. Keep on believing. विश्वास ठेवत राहा, You're putting your faith on God kind of hope. आणि प्रभूच्या आशेवर तुमचा भरोसा तुम्ही ठेवताय. So our hope is not like the way of the world. आणि जगातल्या पद्धतीसारखं आपली आशा Because नाही आहे, the world's hope is not sure. कारण जगाची आशा खात्रीशीर नसते. The world's hope is like a wishful thinking. आणि जगाची आशा म्हणजे असं होईल किंवा होऊ शकतं असं आपण विचार I करतो, hope I get the job. आणि मी विश्वास किंवा आशा करतो की मला ते हे काम मिळेल, I need it, की मला त्याची गरज आहे, but I don't know. पण मला माहित नाही. That is not Bible hope. आणि ही बायबलची आशा नाही. I hope my daughter gets admission. I don't know. I don't feel like, but I hope. That And is not Bible hope. आणि माझ्या मुलीला ऍडमिशन मिळेल, मला असं आशा आहे की मिळेल, पण मला माहित नाही होईल की I नाही. hope God heals me, आणि मी विश्वास धरतो किंवा आशा धरतो की but प्रभू I'm मला not आरोग्य देईल, sure. पण मला खात्री नाहीये. That is not Bible hope. आणि ही बायबलची आशा नाही. Bible hope is a surety. आणि बायबलची आशा खात्री आहे. Amen. आमेन. उसको कुछ तुम बदलो मत, कुछ डाउट मत करो. वो प्रभु ने कर दिया है. आमेन. वो काम क्रूस की ओर से आया है. उसको बुझा नहीं सकता शैतान, चोरी नहीं कर सकता, निकाल नहीं सकता, दबा नहीं सकता, कुछ नहीं कर सकता. Amen. He can do nothing. तो काहीच करू शकत नाही. Amen. Amen. Because that's a done work by Jesus. कारण येशूचं पूर्ण ते कार्य आहे, Now Satan cannot undo the work of Jesus. आणि येशूचं कार्य सैतान पुन्हा उलट करू शकत So नाही. the blessing will always be yours. म्हणून आशीर्वाद नेहमी तुमचंच राहतील. Amen. Amen. God won't change his mind. प्रभू त्याचं मन बदलणार नाही. You know, the religious teachings robs your hope. आणि धार्मिक शिक्षण तुमची आशा चोरतं. The wrong kind of teachings. चुकीचं शिक्षण It puts fear. ते भीती घालतं. Are you saved? तुमचं तारण Are झालंय you का? sure you are saved? आणि तुमची खात्री आहे तुमचं तारण झालंय? What if you go to hell? आणि काय होईल जर तुम्ही नरकात गेला तर? These are the messages
that rob your hope आणि अशा प्रकारचे संदेश तुमची आशा चोरते and your faith doesn't work. आणि मग तुमचा विश्वास काम करत नाही. Amen. Amen. These are not the messages that give you hope, but it robs your hope. आणि हे संदेश तुम्हाला आशा देत नाही पण तुमची आशा चोरते. So God's hope is sure. प्रभूची आशा खात्रीशीर आहे. The world's hope is not sure. There's doubt, unbelief. आणि जगाची आशा खात्रीशीर नसते, तिकडे शंका अविश्वास In असते. fact, the hope of the world will frustrate you. आणि खरं तर जगाची आशा तुम्हाला गोंधळात आणेल It will keep you longer, and in that longer period of time, it will torment you आणि तुम्हाला ते दीर्घकाळ ठेवेल आणि त्या दीर्घ काळामध्ये तुमचा छळ करेल. because you don't know whether you will get or not. कारण तुम्हाला माहित नाही तुम्हाला मिळेल की नाही. You're not sure. तुम्ही खात्रीशीर नाही. मिलेगा ही बोल नहीं सकते, मिल भी सकता नहीं भी मिल सकता है. और वो थॉट जो है मिलेगा नहीं तो that will torment you. आणि ते विचार तुम्हाला छळतील. See, let your faith be genuine. आणि तुमचा विश्वास प्रामाणिक खरा असू But दे. if the hope is not based on truth, on God, then your faith, even if it is strong, it will not help you. आणि जर तुमचा विश्वास कसा का असणार प्रामाणिक असो पण जर तुमची आशा सत्यावर प्रभूवर आधारित नसेल मग तुमचा विश्वास Suppose काम you करणार trusted नाही. in a person आणि का तुम्ही एका व्यक्तीवर भरोसा ठेवला and your faith was really genuine. आणि तुमचा विश्वास प्रामाणिक There's होता, no problem with your faith. विश्वासाबरोबर अडचण नव्हती, But he broke it. पण त्याने तुमचा विश्वास तोडला. क्या फायदा तुम्हारा genuine faith रखे? हाँ? कुछ काम नहीं आया तुम्हारा faith. Look at this. पहा, Your faith is based on hope. आणि तुमचा विश्वास आशेवर आधारित आहे. Amen. आमेन. If that person gives up, जर तो व्यक्ती हार मानतो तुम कितना भी faith माउंटेन जैसा स्ट्रांग रखे भी कुछ फायदा नहीं. तुम बोलते अरे कितना तुम्हारे पे विश्वास किया और तुमने ऐसा धोखा दिया. प्रॉब्लम फेथ में नहीं था, प्रॉब्लम होप में था. जिसके ऊपर तुमने आशा किया वो सच्चा नहीं था, वो मनुष्य था. मगर प्रभु वहां पर रहता था, कभी नहीं तोड़ता था. Amen. आमेन. See, you must know the difference. That's what the Bible says. Put your trust in God, not in men. आणि तुम्ही फरक जाणून घ्या म्हणून प्रभू म्हणतो की तुमचा भरोसा प्रभूवर टाका, मनुष्यावर नाही. So this worldly hope will disappoint you आणि जगिक आशा तुम्हाला निराश करेल and keep you waiting and waiting, आणि तुम्हाला दीर्घकाळ वाट पाहायला लावेल and you're never sure whether you'll get it or not. आणि मग तुम्हाला खात्री नसेल की तुम्हाला मिळेलच की नाही. Some people have even died hoping something would change, but it never did. आणि काही लोक आशा ठेवत मरण पावले की काहीतरी बदलेल पण काहीच घडलं They नाही waited too long आणि ते दीर्घकाळ त्यांनी वाट पाहिली and passed away, आणि ते निघून गेले and they died without hope. आणि आशेशिवाय ते मरण पावले They waited and waited. आणि त्यांनी वाट पाहिली. Their faith was not wrong. Their And the- faith was genuine, त्यांचा विश्वास चुकीचा नव्हता, प्रामाणिक होता, but their faith was on the wrong hope. पण त्यांचा विश्वास चुकीच्या आशेवर The होता, hope of man. मनुष्याच्या आशेवर होता. But if your faith is in the hope that is the word of God, which is the truth, it will never fail you. आणि जर तुमचा विश्वास देवाच्या शब्दावरच्या आशेवर आहे तो कधीच अपयशी ठरणार नाही. You can put your faith only when hope will not disappoint you. आणि जेव्हा आशा तुम्हाला निराश करणार नाही तुम्ही त्याच्यावर तुमचा भरोसा टाकू शकता. कुछ गारंटी है मनुष्य तुमको डिसअपॉइंट नहीं करेगा? नहीं. So you can put your faith on the hope when hope will not disappoint you. तुम्ही तुमचा विश्वास त्या आशेवर टाका जी आशा तुम्हाला निराश करणार नाही किंवा खच्ची करणार नाही. And that hope is only on God. आणि ती आशा फक्त प्रभूवर आहे And He will never disappoint you. आणि तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही. Amen. आमेन. You don't give up. तुम्ही हार मानू नका Hope will be for you till the last. आणि शेवटपर्यंत ही आशा तुमच्यासाठी राहील. You must know this. तुम्ही हे जाणून घ्या. God will not give up on you. तुम्हावर प्रभू हार मानणार नाही. He's a good तो God. चांगला प्रभू आहे But you keep believing. पण तुम्ही विश्वास ठेवत नाही. Nothing will happen. काहीच होणार Don't नाही. think when you're believing something bad will. No. असं विश्वास करू नका की तुम्ही विश्वास ठेवता काहीतरी वाईट घडेल असं That होणार the नाही. devil puts fear आणि असं भीती सैतान to rob घालतो. your hope so your faith doesn't work. आणि तुमची आशा चोरण्यासाठी जेणेकरून तुमचा विश्वास You काम know, करणार नाही. later on one day I'll teach you about Abraham आणि नंतर एक दिवशी अब्राहामाविषयी शिकवीन. in Romans. It's very beautiful. आणि रोमकरासमध्ये सुंदर आहे. Without human hope, he had hope in God. आणि मानवी आशेशिवाय त्याची आशा प्रभूवर होती. Amen. आमेन.
He kept on looking to that hope. आणि तो त्या आशेकडे सतत पाहत होता. Here he was becoming old. आणि इकडे तो वृद्ध होत चालला होता He was losing hope. आणि तो आशा गमावत In the natural. होता नैसर्गिक But भागात. yet his mind was on that hope of God. What God said. आणि पण तरी त्याचं मन प्रभूच्या आशेवर होतं की प्रभू काय बोलला. Lord ने बोला तेरे को बहुत बच्चे लोग होएगा. He kept that hope. आणि त्याने ती आशा राखून ठेवली. Amen. आमेन. I will teach you that one verse by verse. आणि वचन वचन घेऊन मी तुम्हाला शिकवेन. He kept on looking to that word. आणि त्या शब्दाकडे तो पाहत राहिला. And that hope gave him faith to keep on believing that what God has said will come to pass. आणि त्या आशेने त्याला विश्वास दिला ह्या गोष्टीवर विश्वास धरण्यासाठी की जे प्रभू बोला त्या गोष्टी घडून येईल. And it came to pass. आणि त्या गोष्टी घडून आल्या. Amen. आमेन. That's what I tell you. आणि म्हणजे मी तुम्हाला काय सांगत आहे. The word of God is a sure hope. आणि देवाचा शब्द खात्रीशीर आशा आहे. If you don't have the word, जर देवाचा शब्द नसेल there is nothing your faith wants to get connected to. आणि मग तुमचा विश्वास त्या गोष्टीशी जोडलाच जाऊ शकत नाही. फिर तुम दूसरे का वचन लोगों के ऊपर विश्वास करने का डालेगा. तुम्हारा कितना भी अच्छा विश्वास हो, अगर होप मनुष्य का है कभी भी फेल हो जाएगा. Amen. आमेन. मगर अगर होप प्रभु से है, तुम्हारा फेथ नहीं भी चलेगा, प्रभु तुमको उठाएगा. आमेन. Didn't Jesus pull up Peter आणि येशूने पेत्राला उचलले की नाही. when he doubted? म्हणजे त्याने शंका बाळगली. So the Bible says आणि बायबल सांगतं Jesus will never disappoint you. आणि येशू तुम्हाला कधीच निराश करणार नाही. That's why we read it in Psalms 118. It's better to trust in the Lord than put your confidence in man. म्हणून स्तोत्र 118 बायबल सांगतं की मनुष्यावर भरोसा ठेवण्याऐवजी प्रभूवर भरोसा ठेवणं चांगलं So आहे. Bible hope is powerful आणि बायबलची आशा पहा सामर्थ्यशाली आहे and it is based on truth. आणि ती सत्यावर आधारित आहे. So what is hope? मग आशा म्हणजे काय. Hope is the beginning where you start believing. आणि विश्वास जिकडे तुम्ही सुरू करता ती आहे आशा. If there is no hope, जर आशा नसेल there is nothing to begin with faith. आणि मग विश्वासाने सुरू करण्यासाठी सारखं काहीच नाहीये. And if hope is removed, जर मग आशा काढून your घेण्यात येईल faith falls. मग तुमचा विश्वास So ढासळेल. hear the right messages म्हणून योग्य संदेश आहे का that this doesn't rob your hope. ज्याच्याने तुमचा ची आशा चोरली जात नाही. Because of God's goodness and truth, आणि प्रभूच्या चांगुलपणा आणि सत्यामुळे hope and faith go hand in hand. आणि आशा आणि विश्वास एकत्र जातात. And hope keeps your faith alive. आणि आशा तुमच्या विश्वासाला जिवंत ठेवते. When you stop hearing the word, जेव्हा तुम्ही देवाचा शब्द ऐकायचा बंद करता your faith dries up. मग तुमचा विश्वास वाळून जातो. Remember this. हे लक्षात घ्या. Your faith needs hope to keep faith alive. आणि तुमच्या विश्वासाला आशेची गरज आहे तुमचा विश्वास बहुत जिवंत लोग ठेवण्यासाठी. चर्च नहीं जाते, वचन नहीं पढ़ते, हाँ? faith है faith. Faith क्या बेसिस पे है? Do you have the word of hope? आणि तुमच्याकडे And आशेचा I शब्द told आहे you, का? you need hope every time. आणि मी सांगितलं तुम्हाला आशेची रोज आणि नेहमी Because गरज लागेल. then you won't give up. नाही तर मग तुम्ही सोडणार नाही. Something or the other happens in our life. आणि आपल्या जीवनात काही ना काहीतरी घडत असतं. बोलो कुछ ना कुछ तो होते रहता, कुड़कुड़ होते रहता लाइफ में, फैमिली में, होम में, पर्सनल लाइफ में, मैरिज में, पैसे में, हेल्थ में, कुछ ना कुछ तो होते रहता है. हर टाइम हम लोग को एक आशा चाहिए, कोई तो बोलना चाहिए फिक्र मत करो सब ठीक हो जाएगा. Isn't it? होय की नाही. We want that comforting words. आणि अशा सांत्वनाचे शब्द हवेत That's की why we नाही. go here and there. म्हणून आपण इकडे तिकडे जातो. देखो ना ऐसा प्रॉब्लम, because we want someone to say फिक्र मत करो सब ठीक हो जाएगा. So that our faith becomes alive. जेणेकरून आपला विश्वास जिवंत होईल. ऐसा ना तुम्हारा मुंह में घी शक्कर डालता हूं, तुम कितना अच्छा बोला. बट मनुष्य ने बोला तो ऐसा ही बोला उसने, बट प्रभु का शब्द सच्चा है. Amen. Amen. People are always looking for hope. आणि लोक नेहमी आशेचीच वाट पाहतात. Every moment of life you need hope. आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आशेची That's तुम्हाला why we गरज look लागते. towards our parents or some elderly people मग आपण आई वडिलांकडे वरिष्ठांकडे पाहतो who can revive our hope. आणि जे आपल्या विश्वासाला जिवंत Don't करतात. give up. सोडून देऊ नका. Everything will be all right. सर्व काही व्यवस्थित होईल. That is hope. आणि ती आशा आहे. But that is not based on truth. पण ती सत्याच्या आधारे नाहीये. Because हो भी सकता नहीं भी हो सकता है, मगर परमेश्वर का शब्द पक्का होगा. Amen. Amen. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. You can be the happiest person on earth. आणि पृथ्वीवर तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती असू Knowing शकता. whatever God has promised,
it will come to pass. आणि हे जाणून घ्या की जे प्रभूने अभिवचन दिलंय ते घडून येईलच. Amen. Amen. Even if situation seems impossible, आणि जरी परिस्थितीला अशक्य वाटेल, God will make it possible. प्रभू त्याला शक्य करेल. Like Abraham, जसं अब्राम Sarah had gone beyond age to bear. आणि a सारा child. वयाच्या पलीकडे गेली होती, जेणेकरून तिला लेकरं होणार Naturally, नाही. there was no hope. नैसर्गिकरित्या आशाच नव्हती, But he believed, both of them believed beyond hope पण दोघांनी त्या आशेच्या पलीकडे to the विश्वास धरला, promise of God. देवाच्या अभिवचनाकडे. God said it. प्रभू असं बोललाय. Devil बोला, क्या God said it? तुम्हारा तबीयत देखो कैसा हो गया, तुम बुढ़ा हो गया, वो बुढ़ी हो गया, हाँ? According to medical terms, it is not possible. आणि वैद्यकीयनुसार हे शक्यच नाहीये. आशा ही नहीं तुम्हारे को, खत्म हो गया तुम्हारा आशा. क्या आशा लेके बैठा है तुम? उम्र देखो तुम्हारा, ये उम्र में कोई बच्चा पैदा करता है क्या? नहीं होगा, छोड़ दो आशा. But he looked beyond hope आणि त्या आशेच्या पलीकडे त्यांनी to पाहिलं, God's hope, प्रभूच्या आशेकडे the पाहिलं. word of God that told him, that gave him hope, you will have a child. आणि त्या देवाच्या शब्दाने त्याला आशा दिली की तुला लेकरं होतील. Amen. आमेन. See, he also had to fight. आणि त्याला देखील लढावं लागलं. So it is hope that dares you to believe. आणि ह्या आशा आहे जे तुम्हाला विश्वास ठेवायला धाडस देतं. Hope gives you confidence to believe. आशा तुम्हाला आत्मविश्वास देतं, विश्वास Because धरण्यासाठी. of hope, I can believe. आणि त्या आशेमुळे मी विश्वास धरू शकतो. Amen. Amen. If there's no hope, आणि जर आशा नसेल, on what basis I'll believe? आणि मग कुठल्या आधारे मी विश्वास धरू? When you're going through problems, ज्या तुम्ही समस्येतून जाता, you all need hope. तुम्हाला सर्वांना आशेची गरज आहे. Hope gives you confidence. आणि आशा तुम्हाला आत्मविश्वास देतं Don't give up. की हार मानू नकोस. What God has said will come to pass. आणि जे प्रभू बोला ते नक्की घडून येईल. Amen. Amen. You're sick. What God has said. आणि तो आजारी आहेस, प्रभू काय बोललाय? By strap you're healed. त्याच्या फटक्याने तुला आरोग्य मिळालंय. You have hope. तुझ्यात आशा आहे. And the moment you know that, ज्या क्षणी तुम्हाला हे your faith समजतं, rises मग तुमचा विश्वास उठतो and claims that blessings of hope. आणि now. आशेचे आशीर्वाद गृहीत धरतो किंवा क्लेम करतो. आत्ता Faith is now. विश्वास आत्ता आहे Hope is in the future. आणि आशा But भविष्यासाठी you need आहे. to have hope. पण तुम्हामध्ये आशा And once असावी you have hope, आणि त्या आशा आहे, bring that in the now. मग तुम्ही ती आशा आत्ता घेऊन By या faith. विश्वासाने. Amen. Hello. Many have just left it to the hope. No. अनेकांनी त्या गोष्टी सर्व आशेवरच सोडून दिल्या आहेत. Hope releases joy. आणि आशा आनंद मोकळी करते. And the joy of the Lord is our strength. आणि प्रभूचा आनंद आपलं बळ आहे. You cannot put your faith in the hope that is not sure. आणि जी आशा खात्रीशीर नाही, तुमचा विश्वास तुम्ही त्यावर लावू शकत नाही. कैसा तुम विश्वास करेगा किस पे? तुम बोलेगा तुम देखभाल करेगा क्या? नहीं, मैं बोल नहीं सकता. तुम बोलेगा अच्छा मैं ना तुम्हारे पे विश्वास करता हूं. ऐसा बोल नहीं सकता है तुम. जब वो बोलता है कुछ भी हो मैं तुमको संभालेगा, ऐसा ना मैं विश्वास करता हूं. Amen. It's easy to believe, your confidence to believe when the hope is sure and truth. आणि जस आशा खात्रीशीर आणि खरी असते, मग तुम्हाला विश्वास ठेवण्यामध्ये आत्मविश्वास देखील So येतो. whatever God says मग जे काही प्रभू बोलला is the truth. आणि ते सत्य आहे, It won't change. ते बदलणार नाही. Amen. Amen. Now the matter is, do you believe? आता मुद्दा असा आहे की तुम्ही विश्वास धरता काय? Will you keep believing? तुम्ही विश्वास ठेवत राहाल काय? That's important. आणि हे महत्वाचं आहे. If you're strong, जर तुम्ही बळकट आहात, you can bring it now. मग तुम्ही त्या गोष्टी आता घेऊन येऊ If you're शकता. not strong, जर तुम्ही बळकट नसाल, keep on believing. विश्वास ठेवत You're राहा. becoming mature in faith. तुम्ही विश्वासात प्रौढ होत You're not जाल, losing anything. तुम्ही काहीच गमवत It नाहीये will come to pass. आणि त्या गोष्टी घडून येतीलच. Because God never tells lies. कारण प्रभू कधीच खोटं सांगत God is नाही not a man to tell lies. आणि प्रभू मनुष्य नाही जो खोटं सांगेल. Amen. आमेन. For a Christian, Christ is our hope. आणि एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी ख्रिस्त आशा आहे. Hope is a person, the Lord Jesus Christ. आणि आशा म्हणजे एक व्यक्ती जो आहे प्रभू येशू ख्रिस्त, And he never gives up on you. आणि तो तुम्हावर कधीच हार मानणार नाही. Amen. Amen. Christ in you is the hope of glory. आणि ख्रिस्त तुम्हामध्ये सर्व गौरवाची आशा. Holy Spirit gave me a beautiful message on this आणि सुंदरसा संदेश पवित्र आत्म्याने दिलाय for this time, या वेळेसाठी, which I'll teach you one day. जे एक दिवशी शिकवीन. It's a mystery that is revealed. आणि एक रहस्य प्रकट झालं. What people have understood
it is very different. आणि जे लोकांना समजलं ते एकदम वेगळं होतं. The way you see now the Bible is very different. ज्या प्रकारे तुम्ही आता बायबल पाहताय तो वेगळा आहे. That's very important. ते महत्वाचं वेगळं आहे. Many just read it, अनेकांनी फक्त वाचलं, but this is for this time. पण हे या वेळेसाठी आहे. There are many scriptures in the Bible that pertains to this time. असे बायबलमध्ये अनेक वचन आहेत जी या वेळेसाठी आहेत. You must know that. तुम्ही हे जाणून घ्या. Amen. आमेन. You know, if you don't know the word, you cannot live a successful life, a blessed life. आणि जर तुम्हाला देवाचे शब्द माहित नाही मग यशस्वी आणि आशीर्वादित जीवन तुम्ही जगू शकत नाही. There are many lessons we need to learn. असे अनेक धडे आपण शिकलो पाहिजे. Many are carrying poison in their soul. अनेक जण आपल्या जीवामध्ये विष घेऊन Many are चाललेत. carrying wounds in their soul. अनेक जण आपल्या जीवामध्ये जखमा You know, घेऊन I चाललेत. posted a message on money. Did you read it? आणि पैशावर मी एक संदेश पोस्ट केला, तुम्ही वाचला असाल. I tried to translate through the Google in Hindi and Marathi also. आणि गुगलवरून हिंदी आणि मराठीमध्ये भाषांतर केलंय. उसमें गलती भी हो सकता है, but at least क्योंकि मेरे को बहुत लोग लिखते हैं पास्टर मराठी मध्ये लिया, तो मैं ठीक है मराठी मध्ये. You know, there are many things I had written अशा अनेक गोष्टी मी लिहिल्या आहेत long time back, आणि खूप वेळ आधी, and some people opposed it, आणि काही लोकांनी त्याचा विरोध केला. and I told them, आणि मी त्यांना सांगितलं, even if you don't see it happening, it will happen. जरी तुम्ही त्या गोष्टी घडताना पाहत नसाल पण त्या घडतील. पण Because of this, you will carry wounds in your soul. आणि याच्यामुळे तुमच्या जीवात तुम्ही जखमा घेऊन चालाल. And if you don't do anything, आणि जर तुम्ही काही केलं नाही it will keep on increasing. आणि मग त्या गोष्टी वाढत जातील. And this is the way many Christians are living. आणि अशा प्रकारे अनेक ख्रिस्ती लोक And I जगतायत. told them, आणि मी त्यांना सांगितलं, either you sit at the Lord's feet for hours and get the revelation, आणि मग तुम्ही तासन तास प्रभूच्या चरणी बसून ते प्रकटीकरण घ्या, or you have to come to me. किंवा मग तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. I will tell you. मी तुम्हाला सांगेन. Otherwise, it will remain. You know, you're carrying a wounded soul. नाही तर मग तुम्ही तुमचा जखमी जीव घेऊन चाललाय. You're weak in तुम्ही yourself. तुम्ही Because स्वतःमध्ये your अशक्त. soul is you. कारण तुमचा जीव म्हणजे तुम्ही. As your soul prospers जसा तुमचा जीव समृद्ध होईल in health or wealth or anything, आणि स्वास्थ्यामध्ये किंवा पैशामध्ये you will prosper. तुम्ही समृद्ध व्हाल. This is very important. आणि हे महत्वाचं आहे. Many don't know. अनेकांना माहित नाही. They know to speak against the pastor, आणि पास्टरांच्या विरुद्ध बोलण्यासाठी but त्यांना they माहित don't know नाही. how to solve their problem. पण त्यांना माहित नाही समस्या त्यांची कशी They सोडवावी. don't know their souls will be wounded त्यांना माहित नाही त्यांचे जीव जखमी होतील, and they become sick. मग ते आजारी होतील. Let them pray, nothing happens. मग ते प्रार्थना करू, काही होणार नाही. Okay, we'll close now. We'll just now. चला आपण बंद करूया. Okay. So, even the message, fear not, is a message of hope. आणि संदेश जो शब्द आहेत घाबरू नकोस हा देखील आशेचा संदेश आहे. Fear not is a message of hope. घाबरू नका हा आशेचा संदेश आहे. Maybe nothing is working in your life आणि properly, एखाद्या तुमच्या जीवनात काहीच व्यवस्थित काम and करत there's no नसेल help in sight, आणि तुमच्या नजरेमध्ये कुठलंही सहाय्य येत नसेल and you want to give up, आणि मग तुम्हाला हार मानायची आहे. then the word of God says, fear not, आणि मग देवाचा शब्द सांगतो भिऊ it's not नकोस. over. आणि हे संपलेलं नाही. Amen. Amen. See, the word of God gives you hope. पहा देवाचा शब्द तुम्हाला आशा देतो. Fear not. घाबरू नकोस, भिऊ Don't give नकोस, up. सोडून देऊ नकोस, Keep on believing. विश्वास ठेवत राहा. Answer is right next to you. आणि तुझ्या बाजूलाच उत्तर आहे. Only believe. फक्त विश्वास धर. Amen. Amen. See, that's the message of hope. आणि हा आशेचा संदेश आहे. For faith to work, you need to be shown hope. आणि विश्वास काम करण्यासाठी तुम्हाला तुमचा आशेवर And भरोसा this ठेवावा लागेल. Bible hope will never disappoint you. आणि बायबलची आशा तुम्हाला निराश करणार नाही. Amen. Amen. Because based on the love of Christ and the finished work of Jesus Christ. कारण ते येशूच्या प्रेमावर आणि ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्याच्या आधारे आहे. Nothing can separate you from the love of Christ. आणि ख्रिस्ताच्या प्रेमापासून कुठली गोष्ट तुम्हाला वेगळी And करणार नाही. nothing can separate you from the blessing of God, because this blessing cannot be undone. आणि कुठली गोष्ट देवाच्या आशीर्वादांपासून वेगळं करू शकणार नाही, कारण हे आशीर्वाद पुन्हा उलटणार नाही. Amen. Amen. Hello, it cannot be undone. हो गया, अभी प्रभु ने आशीर्वाद लाया है, उसको कोई भी कुछ नहीं कर सकता. आमेन. शैतान भी उसको निकाल नहीं सकता है, ना चोरी कर सकता है, कुछ भी नहीं कर सकता. It is there ते तिकडे आहेत for you. तुमच्यासाठी. You have to keep believing. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. I'll just close with a story. आणि एक कथा सांगून आपण बंद You know, करूया. a mother was laid off from a job.
आणि एका आईला कामातनं काढण्यात आलं and she was going through financial strain, आणि आर्थिक समस्येतनं ती जात होती. but she refused to entertain any kind of fear पण कुठली भीती तिने यायचं or टाळलं any negative thoughts किंवा कुठले नकारात्मक विचार तिने येऊ दिले नाही during this period या वेळेमध्ये when she was unemployed, आणि जेव्हा तिच्याकडे काम नव्हतं. because her faith was anchored on the hope, कारण तिचा विश्वास त्या आशेवरती आधारित which होता is the rock of foundation. आणि जो खडक आहे जो पाया आहे. She prayed and believed, आणि तिने प्रार्थना केली आणि विश्वास धरला because of which the confidence guarded her heart. ज्याच्यामुळे तिच्या आत्मविश्वासाने तिच्या हृदयाला राखून ठेवलं. Her heart was protected, तिचं हृदय सुरक्षित means राहिलं. not allowing any lying or thoughts of the devil to come. याचा अर्थ कुठलाही लबाडी किंवा सैतानाचे विचार तिने येऊ दिले नाही. And when people would ask her, आणि ज्या लोक तिला विचारत असे she just told them आणि तिने लोकांना सांगितलं with unshakable clarity and certainty आणि एकदम न हलता किंवा एकदम पूर्ण that स्पष्टपणे everything is going to be fine. की सर्व काही व्यवस्थित होणार आहे. That hope made her to say that. आणि त्या आशेनं तिला असं बोलायला She was भाग continuously पडलं. looking to that hope. ती सतत त्या आशेकडे पाहत होती. When someone would ask her, नहीं सब ठीक हो जाएगा. आमेन. मगर तुमको तो काम नहीं, अरे मिलेगा ना, क्यों नहीं मिलेगा? See, that is not human kind of hope. This is God kind of hope. आणि ही मानवी आशा नाही, ही प्रभूची आशा आहे. After many months, आणि एक महिन्यानंतर she got a nice job. तिला एक सुंदरसं काम मिळालं. She not only got a job, तिला कामच मिळालं नाही but that waiting period made her faith mature. आणि तिच्या त्या दीर्घकाळ वाटपणाच्या वेळेने तिला प्रौढ बनवलं. Amen. आमेन. Because of her patience. आणि तिच्या धीरामुळे Patience strengthened her faith. आणि तिच्या धीराने तिच्या विश्वासाला बळकट केलं. Amen. So Amen. this is what happens. पहा असं Now, घडतं. this is a very big message. आणि हा मोठा संदेश आहे. Hopefully, when God leads, I'll give you. आणि जर प्रभू चालेल तर मी ह्या दिन. So, did you understand today? तुम्हाला हे समजलं का? Hope. आशा. Don't give up. हार मानू नका. When you know this, there is hope. आणि जसं मला माहिती आहे तिकडे आशा आहे. Waiting for you to believe, आणि तुमची विश्वासाची वाट पाहत आहे it is working for your good. आणि हे तुमच्या चांगल्यासाठी भल्यासाठी काम करत आहे. Amen. आमेन. Keep looking to that hope. आणि त्या आशेकडे पाहत राहा. Hope will not give up. आणि आशा तुम्हाला It will सोडणार not नाही. embarrass you. तुम्हाला निराश It करणार will नाही. not put you to shame. तुम्हाला लज्जित फज्जित करणार नाही. It will give you confidence for your faith. तुमच्या विश्वासासाठी आत्मविश्वास देईल. Amen. आमेन. Keep on believing. Nothing will happen. विश्वास ठेवत राहा, काही होणार नाही. Don't give up. आणि हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Amen. आमेन. Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया.